नमस्कार, तुम्ही पाहतात VM न्यूज मराठी सातारा। महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा आज प्रचंड कार्यकर्त्यांसोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। पाहूयात सविस्तर वृत्त। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। त्यांच्या विश्वासावर आदरणीय उद्धव साहेबांच्या संपूर्ण कार्यकर्तृत्वावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवत सातारकर जनता प्रचंड मोठ्या प्रमाणात क्रांती करत नरेंद्र पाटलांना प्रचंड मोठ्या बहुमताने विजयी करतील अशी मला खात्री आहे। आज शिवसेना, भारतीय जनता पक्ष, RPI आणि मित्र पक्षाच्या वतीनं आज मी या ठिकाणी निवडणुकीचा अर्ज भरलेला आहे। सातारकरांच्या जनतेच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक फारच महत्त्वाची आहे, कारण गेल्या 10 वर्षापासून जे अपेक्षित असणारे डोंगरखराचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, हॉस्पिटलचे प्रश्न, ट्रेनचे प्रश्न, असे कित्येक विकासापासून वंचित राहिलेले प्रश्न, या सर्वच प्रश्नाला गती देण्याकरिता सातारकर मला निवडून देतील। ज्या कारखानदारांच्या वेगवेगळ्या अडचणी निर्माण करून कारखाने बंद करण्याचा कट काही लोकांनी या ठिकाणी रचला असेल, असे सगळेच रचलेले अटकट मी या ठिकाणी उद्ध्वस्त करणार आहे। सातारकरांचा जो टोलचा प्रश्न आहे रहिवाशी म्हणून, हा सातारकरांचा टोलचा प्रश्न हा मुक्त झाला पाहिजे। उद्योग क्षेत्रामध्ये उद्योग वाढला पाहिजे, तरुणांना रोजगार मिळेल। पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना स्वतःच्या पायावर उभा राहण्याकरिता, व्यवसाय करण्याकरिता आम्ही पूर्णपणे या ठिकाणी ताकद देणार आहोत। आज युतीने केंद्रामध्ये भगवा फडकवण्याचा हा निर्णय उद्धवजी ठाकरे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे, तो आम्ही सातारकर सर्व मिळून यशस्वी करू आणि माझा विजय हा पूर्णपणे निश्चित आहे। आजची संख्या आणि मतदानाची संख्या ही फार मोठी तफावत असेल एवढंच या ठिकाणी सांगतो।